नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन वाणी आपल्या सर्वांचं ज्ञानसागर कॉमर्स क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली डेफिनेशन्स आपण पाहिली होती ती म्हणजे बुककीपिंग. च्या स्क्रीनवर दिसत असेल बुककीपिंग. बुककीपिंग बद्दल आपण काय पाहिलं? व्यवसायात घडणारे व्यवहार लिहून ठेवण्याची कला म्हणजे बुककीपिंग. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही पाहिलं की बिझनेस करताना हजारो लाखो व्यवहार आपण करत असतो आणि तो प्रत्येक व्यवहार आपल्या लक्षात राहू शकत नाही आणि म्हणून त्याचं प्रॉपर आपण रेकॉर्डिंग करतो. का करतो तर त्याचे अनेक रिझन्स आहेत. एक सोपं साधं सरळ रिझन मी तुम्हाला सांगितलं. आपल्या बिझनेसमध्ये आपला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे शोधण्यासाठी आपण बुककीपिंग करतो. पण बुककीपिंग मधून प्रॉफिट शोधला जात नाही ही गोष्ट तर नक्की आहे. बुककीपिंग केल्याच्या नंतर पुढचा पार्ट असतो अकाउंटन्सी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो आणि त्यामध्ये आपण प्रॉफिट लॉस शोधतो. आता सध्या आपण बेसिक पाहतोय. बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ सेट ऑफ बुक्स. सेकंड डेफिनेशन पाहिली. त्या डेफिनेशनचं नाव होतं कॅपिटल. मराठीमध्ये आपण त्याला भांडवल म्हणालो. भांडवल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्यवसायामध्ये गुंतवलेली रक्कम म्हणजे मित्रांनो भांडवल. ओके, व्यवसायामध्ये गुंतविलेली रक्कम म्हणजेच भांडवल. ओके, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड ॲज कॅपिटल. Total amount invested into the business by the owner is called as capital. पण कॅपिटलची डेफिनेशन तितक्या पुरतीच मर्यादित नसून आपण पुढेही पाहिलं की व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा, वस्तू किंवा संपत्ती, व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा, वस्तू किंवा संपत्ती त्याला देखील काय म्हटलं जातं? कॅपिटल. It is the total amount or goods or assets invested into the business by the owner is called as capital. आणि कॅपिटलची अजून एक तिसरी डेफिनेशन आपण पाहिली मित्रांनो. आपण पुढे जाऊन एक स्टेटमेंट पाहणार आहोत की जे बिझनेसचं सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे की ज्याला आपण पुढे जाऊन म्हणणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला दोन बाजू आहेत. लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड लायबिलिटीज साइड अँड राईट हँड साइड इज कॉल्ड ऍसेट साइड. मग जर बिझनेसचे ऍसेट जास्त असतील आणि लायबिलिटीज कमी असतील तर त्या दोघांमधला डिफरन्स कॅपिटल असतं. म्हणून आपण डेफिनेशन पाहिली, एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर द लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल. आपण कॅपिटलचा फॉर्म्युला देखील पाहिला. कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. विद्यार्थी मित्रांनो, आज एका महत्वाच्या कन्सेप्ट बद्दल आपण बोलणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे ड्रॉइंग्स. कन्सेप्टचं नाव आहे ड्रॉइंग्स. त्याला मराठीमध्ये उचल असं म्हटलं जातं. आता तुम्हाला लगेच त्याचा शब्दशः अर्थ लागणार नाही, पण मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतोय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण बिझनेस स्टार्ट केलाय. स्टार्ट करताना आपल्या घरातून बऱ्याचशा गोष्टी बिझनेससाठी गेलेल्या आहेत. ठीक आहे, कॅपिटलच्या डेफिनेशन मध्ये तो पार्ट आपण पाहिलेला आहे. काय काय गेले घरातलं? घरामधून असणारी जी काही अमाऊंट आहे म्हणजेच आपण त्याला बोलूया कॅश. कॅश आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केली त्याला तुम्ही कॅपिटल म्हणालात. बरं, घरामधून अजून काय गेलंय? आपल्या व्यवसायामध्ये गुड्स गेलेला आहे. आपल्याकडे जर काही वस्तू असतील का ज्या बिझनेससाठी गरजेच्या आहेत, आपल्याकडे घरी आहेत, कशाला विकत घ्यायच्या? आपण घरातल्या वस्तू करण्यामध्ये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केल्या, त्याला देखील आपण कॅपिटल म्हणालो. अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये संपत्ती आहे, उदाहरणार्थ फर्निचर असेल किंवा जुनं कुठलीही ऍसेट की जे आपण बिझनेस करण्यासाठी वापरतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. म्हणजे जेव्हा घरातला पैसा, घरातली वस्तू किंवा घरातली संपत्ती बिझनेसमध्ये जाते तेव्हा त्याला आपण कॅपिटल म्हणतो. पण त्याच्या विरुद्ध काय होतं बघा. असं गृहीत धरा
तुम्ही तुमच्या दुकानामध्ये बसलेला, तुमच्या बिझनेसमध्ये बसलेला, तुमचा लहान भाऊ आलाय आणि तुम्हाला म्हणाला की आपले वडील आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय, 10,000 रुपयाची गरज आहे. तुम्ही काय करताय, लगेच बिझनेसचा जो काही कॅश तुम्ही ठेवताय तो ड्रॉवर उघडता, 10,000 रुपये घेता आणि लगेच हॉस्पिटलमध्ये जाता आणि वडिलांना तिथे ऍडमिट करता आणि तिथे बिल भरता 10,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही मी एक्झाम्पल सांगितलं त्या एक्झाम्पल मध्ये बिझनेस मधला पैसा तुमच्या वडिलांच्या आजारपणासाठी तुम्ही खर्च केला, म्हणजे हे रिझन बिझनेसचं कारण नव्हतं, तुम्ही पर्सनल कारणासाठी तो पैसा यूज केलेला आहे, पर्सनल यूज साठी पैसा वापरलेला आहे. तुम्ही पर्सनल यूज ऐवजी तुम्ही प्रायव्हेट यूज म्हणू शकता, तुम्ही त्याला डोमेस्टिक यूज म्हणू शकता, तुम्ही त्याला सेल्फ यूज म्हणू शकता, त्याला तुम्ही ओन यूज म्हणू शकता, त्याला तुम्ही पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज, डोमेस्टिक यूज, सेल्फ यूज, ओन यूज असे शब्द वापरू शकता. वडील आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये बिल भरलं बिझनेसच्या पैशातून, मग वडिलांचं आजारपण आणि बिझनेस यांचा कोणताही संबंध नव्हता, म्हणजे याचा अर्थ हे रिझन कोणतं झालं, पर्सनल झालं. ठीक आहे, म्हणजे बिझनेसचा पैसा जेव्हा घरगुती कारणासाठी तुम्ही आणता, बिझनेसचा पैसा, बिझनेसची कॅश जेव्हा तुम्ही घरगुती कारणासाठी आणता तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणायचंय, ड्रॉइंग्स म्हणायचंय. क्लिअर आहे. तुमचा भाऊ कॉलेजला आहे, त्याच्या कॉलेजची फी भरायची आहे, तो तुमच्याकडे येतोय, पैसे मागतोय, तुम्ही बिझनेस मधले पैसे त्याच्या कॉलेजच्या फी साठी देताय, अर्थातच त्याला देखील तुम्ही काय म्हटलं पाहिजे, ड्रॉइंग्स म्हटलं पाहिजे. कारण रिझन भावाचं शिक्षण, तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र ट्रिपला जाण्याचा प्लॅन करताय, तुम्ही ड्रॉवर मधनं 50,000 रुपये घेतले आणि सगळ्या कुटुंबातील लोकांना फिरायला नेलं. आता फिरायला जाणं आणि बिझनेस यांचा काही संबंध नव्हता, तुम्ही व्यवसायातला पैसा स्वतःच्या घरगुती कारणासाठी वापरला. पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज, ओन यूज, डोमेस्टिक यूज, सेल्फ यूज या सगळ्यांना आपण एकत्रितपणे काय म्हणायचंय, ड्रॉइंग्स म्हणायचंय, म्हणजे ड्रॉइंग केलं. आता असं गृहीत धरा, तुमचं किराणामालाचं दुकान आहे. ठीक आहे, आता किराणामालाचं दुकान आहे म्हटल्यावरती काय आहे, तुम्ही दुसऱ्या दुकानातनं तर अर्थात किराणामाल घेणार नाहीये घरासाठी वापरायला. ओके, तुमची आई आली आहे, खूप लांबलचक यादी घेऊन आलेली आहे, बाजाराची यादी. ओके, तुम्हाला दिली आहे, तुम्ही तुमच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगाराला सांगितलं की बाबा एवढं एवढं सगळं मटेरियल काढून घे. त्याने सगळं मटेरियल काढून घेतलं, आईने आणलेल्या पिशव्यांमध्ये तुम्ही भरलं. आता आई दुकानातून निघतेय, तुम्ही आईकडनं पैसे मागणार का, अजिबात नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या दुकानातला जो काही माल आहे, म्हणजे आपण त्याला बोलूया गुड्स, काय बोलूया, गुड्स. ठीक आहे, तुमच्या दुकानातला जो गुड्स आहे तो घरगुती कारणासाठी वापरला जातोय, पर्सनल यूज साठी वापरला जातोय, त्याचे पैसे बिझनेसमध्ये येणार नाहीये. म्हणजे बिझनेस मधला माल कस्टमरला विकला असता तर तुमचा इन्कम झाला असतं, कस्टमरला न विकता तुम्ही घरी नेलाय, पर्सनल कारणासाठी नेलाय, मग त्याला तुम्ही काय म्हणायचंय, ड्रॉइंग्स म्हणायचंय. अजून एक महत्वाची गोष्ट, तुमच्या दुकानामध्ये एक जुना कॉम्प्युटर आहे आणि तुम्हाला वाटतंय की आता तो बदलला पाहिजे, तुम्ही तुमच्या दुकानासाठी नवीन लॅपटॉप खरेदी करताय. तुमचा भाऊ आलाय, त्याने बघितलं नवीन लॅपटॉप घेताय तुम्ही, तो हा जुना कॉम्प्युटर तुला गरजेचा नाहीये, मग मी हा घरी घेऊन जातो, मला अभ्यासासाठी लागतोय. तुमचा लहान भाऊ अभ्यास करतोय कॉम्प्युटरवर आणि त्याला तो हवाय, मग तुम्ही त्याला दिला. ठीक आहे, म्हणजे काय घडलंय, व्यवसायामध्ये असणारा कॉम्प्युटर नावाची काय ऍसेट्स त्याने घरी घेऊन गेलाय, पर्सनल यूज साठी घेऊन गेलाय, त्याला देखील काय म्हणायचं, ड्रॉइंग. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यवसायातला पैसा, व्यवसायातली संपत्ती आणि व्यवसायातला माल, पैसा, वस्तू किंवा संपत्ती जर पर्सनल यूज साठी वापरली असेल तर त्याला तुम्ही काय म्हणायचंय, ड्रॉइंग्स म्हणायचे बाळांनो. त्याची डेफिनेशन बघा, आपण इथे पाहतोय,
तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल ड्रॉइंग्स. काय लिहिलंय ड्रॉइंग्स बद्दल बघा. इट इज द टोटल अमाऊंट और गुड्स और ॲसेट्स withdrawn from the business by the owner for personal use is called as drawings. It is the total amount or goods or assets withdrawn from the business by the owner for personal use is called as drawings. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल्स पहा. इथे काय लिहिलंय बघा. A proprietor pays college fees of his son from the business. एखाद्या प्रोप्रायटरने म्हणजे बिझनेसच्या ओनरने त्याच्या मुलाची फीज बिझनेसच्या पैशातून भरली असेल तर त्याला तुम्ही ड्रॉइंग म्हणायचंय. ठीक आहे. एक्झाम्पल कळते का बाळांनो? ठीक आहे. सेकंड काय लिहिलंय बघा. अ प्रोप्रायटर पेज फॉर हिज मेडिकल एक्सपेन्सेस फ्रॉम द बिझनेस. त्याच्या स्वतःचा मेडिकल एक्सपेन्सेस त्याने बिझनेसच्या पैशातून केला, ते देखील तिथे काय आहे? ड्रॉइंग्स आहे. आणि तिसरं आहे अ प्रोप्रायटर पेज हाऊस रेंट फ्रॉम द बिझनेस. आता बिझनेस आणि घर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. घराचं भाडं बिझनेसच्या पैशातून पेड केलंय, ते देखील बाळांनो काय आहे? ड्रॉइंग्स आहे. ठीक आहे. तर आज तुम्हाला ड्रॉइंग्स बद्दल क्लिअर झालं असेल. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत नेक्स्ट डेफिनेशन की ज्याचं नाव आहे ट्रान्झॅक्शन्स.